प्रेज लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हा गुड मॉर्निंग. मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशूच्या महान पवित्र नामामध्ये स्वागत करतो. ही वेळ वचनाचे आपण एक वचन वाचन आहोत. स्तोत्रसंहिता याचा 139 अध्याय 1च्या पुढे आपण वचन वाचणार आहोत. हे परमेश्वरा, तू मला पारिकले आहे, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकदर कर्माची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या अवाक्य बाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी पाहिले अंथरून गेले तरी तेथे तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तुझा हात मला चालवितो. हालेलुया. वाचलेलं वचन देव बाप तुम्हाला आशीर्वाद देतो. ही वेळ आराधनेचे ओंकार दादा आपल्याला आराधनेमध्ये सांगतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या आपण परमेश्वराची आराधना करूया आणि सर्वजण परमेश्वर आपण गीते गाऊन परमेश्वराचे आपण गौरव करूया. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपला तारणारा यास्त वाद्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपला तारणारा यास्त वाद्याला. जगाचा त्राता
काही आहे परमेश्वर. हो परमेश्वर, तुझं प्रेम खूप मोठं आहे परमेश्वर. हो परमेश्वर, तुझं प्रेम पूर्ण गहर आहे परमेश्वर. येस हो परमेश्वर. गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा. गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा.
सांभाळत आहे परमेश्वर. परमेश्वर तुझ्या प्रेमाने आवडतो परमेश्वर. प्रत्येक गोष्टीत परमेश्वर तू छुटकारा देत आहे परमेश्वर. Yes, Lord. तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर. तुझ्या नावाला गौरव देतो परमेश्वर. Yes, आत्ता येतो परमेश्वर. परमेश्वर तुझी ही आराधना परमेश्वर मी तुझ्या हातात देतो परमेश्वर. ही सगळी काळ परमेश्वर मी तुझ्या हातात देतो परमेश्वर. परमेश्वर परमेश्वर तू प्रदान कर तुला धन्यवाद देतो. होय बापा, ही सुंदरची अशी आराधना तू आम्हाला करून घेतली बरं. धन्यवाद. होय बापा, ही सर्व आराधना मी तुझ्या चरणावर पुढे सोडतो. येशूच्या नावाने पवित्र आत्मा म्हणून करतो. हालेलुया. सुंदरशी अशी आराधना झालेली आहे. आता दिव्य सूचनांचे दर मंगळवारी बायबल स्टडी होती झूम ॲपच्याद्वारे. दर गुरुवारी सुवार्ता सभा होती झूम ॲपच्याद्वारे. आणि दर रविवारी चर्च भरतं रविवारी आणि ते फेसबुकच्याद्वारे. ही वेळ वाचण्याचे आपल्यामध्ये पास्टर ते आपल्याला वचन घेऊन येत असताना आपण त्यांचं स्वागत. प्रेज लॉर्ड. तुम्हा सर्वांचं प्रेमळ आणि अद्भुत प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करतो. खरोखर प्रियांनो, देव अद्भुत आहे, तो चांगला आहे. त्याची दया, त्याची कृपा रोज सकाळी आमच्यावरती नवीन होते आणि तो आमच्यामध्ये आज उपस्थित आहे, महान सामर्थ्याने उपस्थित आहे. म्हणून त्या प्रभू येशूला मी धन्यवाद देतो. कारण प्रियांनो, त्याचं वचन आम्हाला नेहमी एक गोष्ट सांगतं की तू भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे. प्रेज लॉर्ड. जर तू अग्नीतून जरी जाशील, तू जलातून जरी जाशील तरी जल तुला बुडवायचं नाही, अग्नी तुला भाजवायचा नाही, अग्नी तुला पोळणार नाही, कारण त्या ठिकाणी मी तुझ्या सोबत असणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तोच परमेश्वर आज देखील आमच्या सोबत आहे, ज्याने जो दानिएल ज्यावेळेस त्या सिंहाच्या गुहेमध्ये होता, त्याच्यासोबत जो परमेश्वर होता, तोच परमेश्वर आज देखील आमच्या सोबत आहे. हालेलुया. ज्या देवाने ज्यावेळेस योना त्या शिपमधून, त्या जहाजामधून जात होता आणि प्रियांनो तो त्या समुद्रामध्ये पडला, त्या माशाने त्याला गिळलं आणि ज्या माशाला ज्या देवाने परमिशन दिली की त्याला ओकून टाक, तोच परमेश्वर प्रियांनो तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. हालेलुया. ज्या देवाने मोशेसाठी तांबडा समुद्र तो भरला, तोच देव आज तुमचा आणि माझा आहे. म्हणून प्रियांनो, घाबरू नका, भिवू नका. त्या परमेश्वराने मरणावरती जय मिळवलेला आहे, विजय मिळवलेला आहे. आणि तो म्हणतो की जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याने आम्हाला विपुलतेचं जीवन दिलेलं आहे. त्याने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. मरण आमच्यावरती काम करू शकणार नाही, मरण आमच्यावरती राज्य करू शकणार नाही. आणि म्हणून दावीद महाराज एवढा विश्वासाने स्तोत्र संहिता 23व्या अध्याय 4थ्या वचनामध्ये काय म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी कुठल्या अरिष्टात भिणार नाही देवा, कारण तू माझ्या सोबत तिथं आहेस. हालेलुया. पॉल म्हणतो की म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं. म्हणून करीतकराच्या पहिल्या पत्रामध्ये 15व्या अध्यायामध्ये आपण 55-56 वचनामध्ये पॉल काय म्हणतो की मरणाची नांगी पाप आणि पापाचं जे आहे ते देवाने त्या वधस्तंभावरती ते मोडून टाकलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मरण आमच्यावरती काम करू शकणार नाही, मरण आमच्यावरती राज्य करू शकणार नाही. परंतु काही गोष्टी आहेत त्याची आम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचं प्रभूने ज्या गोष्टीच्या अधीन आम्हाला ठेवलेलं आहे त्यामध्ये आम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामध्ये म्हणून आम्ही आमच्या या दिवसांमध्ये आम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. देव तुम्हाला आशीर्वाद करू. म्हणून यावेळेस आपण जास्त वेळ न घेता देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. आपण तिमोथेच्या पत्राकडे आपण जाणार आहोत. म्हणून प्रियांनो, आज तिमोथेचं पत्र हे ज्यावेळेस पौलाने लिहिलं तर त्या पत्राकडे आपण जाणार आहोत. पहिल्या अध्यायाकडे आपण प्रवेश करूया. तिमोथेचं पहिलं पत्राचा पहिला अध्याय आणि 18 ते 20 वचनामध्ये पॉल तिमोथेला काहीतरी गोष्टी सांगत आहे.
आणि ज्यावेळेस तो हे पॉल तिमोथेला पत्र लिहत आहे त्यावेळेस तो काहीतरी तिमोथेला उद्देशून सांगत आहे. आणि ते काय उद्देशून सांगत आहे ते आपण वाचूयात. माझ्या मुला तिमोथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की तू त्याच्याद्वारेच सुयुद्ध कर, विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हात झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले. त्यात हुमनाय व अलेक्सांदर हे आहेत. त्यांनी निंदा करणं ते सोडून देण्यास शिकावे म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले. प्रियांनो, देवाचं हे जे तिमोथेला जे पत्र आहे, या पत्रामध्ये हे जे पत्र आहे प्रियांनो, हे पत्र पौलाने जे मंडळीतले जे सभासद आहेत, जे पुढारी वर्ग आहे, मंडळीमध्ये जे सेवा करणारे जे लोक आहेत, जे डिकन्स आहेत, जे वडील लोक आहेत, आणि प्रियांनो या मोस्टली असे जे सेवक आहेत, जे प्रभूची सेवा करणारे आहेत, आणि जे मंडळीतले जे आराधक आहेत, अशा लोकांना हे पत्र त्याने लिहिलेलं आहे. तिमोथी हा देवाच्या सेवेमध्ये चालत होता. त्याची ख्याती, त्याची जी त्याचं जे नाव आहे ते अनेक लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं. तिमोथी देवाच्या सेवेमध्ये तीक्ष्ण झाला होता. तिमोथी देवाच्या सेवेमध्ये वाढलेला असा व्यक्ती. आणि ज्यावेळेस तो त्याला पत्र लिहत, त्यावेळेस तो फक्त त्याला उद्देशून हे पत्र लिहत नाहीये, तर तो मंडळीला हे पत्र लिहत. प्रेज द लॉर्ड. तिमोथेला ज्यावेळेस ते पत्र लिहितं, आणि म्हणून हे जे पत्र आहे ते मंडळीचे जे एल्डर्स आहेत, जे पुढारी आहेत, जे डिकन्स आहेत, जे वडील वर्ग आहेत, जे शिक्षक आहेत, जे सुवार्थिक आहेत, जे पास्टर्स आहेत, जे सेवा करणारे आहेत, त्यांना हे पत्र त्याने लिहिलेलं. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही सर्व सेवक आहोत. जर आम्ही कित्येक वर्षापासून प्रभूवरती विश्वास ठेवत आहोत, तर आम्ही प्रभूवरती विश्वास ठेवत आहोत, तर आम्ही देवाचे सेवक असे आहोत. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस तरुण पास्टर, ज्यावेळेस तरुण सेवक ज्यावेळेस तिमोथी होता, त्यावेळेस तिमोथेला हे पत्र तो लिहत, आणि त्या पत्रामध्ये तो त्या वचनामध्ये तो एक उद्देश टाकत. त्या 3 वचनामध्ये पौलाला त्याने त्याचं जे जीवन आहे ते बदलून एक त्याला रिन्यू करण्यासाठी सांगत, त्याला एक नवीन करण्यासाठी सांगत. प्रियांनो, या दिवसांमध्ये देखील आम्ही अशा गोष्टींमधून प्रवेश करत आहोत की त्या दिवसांमध्ये आम्हाला देखील आमच्या मनाचं रिन्युवेशन करण्याचं, नवीनीकरण करण्याचं फार गरज आहे. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही नवीनीकरण केलं नाही तर आमची अवस्था काय होऊन जाईल हे पुढे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्यांचं तारू फुटेल. आता तारू काय आहे? तारू हे प्रियांनो आमच्या जीवनाचं दर्शक आहे. प्रेज द लॉर्ड. तारू जे जहाज आहे, जे शिप आहे, ते कशाचं दर्शक आहे? ते आमच्या जीवनाचं दर्शक. आणि म्हणून पॉल या ठिकाणी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 18व्या वचनामध्ये तो पहा काय म्हणतो. माझ्या मुला तिमोथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो. बघ तिमोथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की तू त्यांच्याद्वारेच सुयुद्ध कर. हे गोष्ट आम्हाला सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभू ख्रिस्ताला तारणार आणि प्रभू म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस आमचं तारण होतं. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला माझ्या जीवनाचा प्रभू म्हणून ज्यावेळेस मी माझ्या जीवनामध्ये घेतो, त्यावेळेस माझं तारण होतं. जसं की रोमकराचं पत्र 10वा अध्याय 9 आणि 10 वचन म्हणतं की जर तू आपल्या मुखाने कबूल करशील की प्रभू येशू हा माझा प्रभू आहे, आणि जर आपल्या भाग त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, रोमकराचं पत्र आता 10वा अध्याय 9 आणि 10 वचन, तिथंच आपलं बोट राहू दे. तिमोथेच्या पत्राला आपलं शेवटपर्यंत हे वचन सोडणार नाहीये. 10वा अध्याय 9 आणि 10 वचन की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून की येशू प्रभू आहे असं जर आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असं आपल्या अंतःकरणामध्ये काय ठेवशील? विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो. पण जो मुखाने कबूल करतो त्याचं तारण होतं. प्रिय, तारण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तारण म्हणजे सार्वकालिक
पापापासून सुटका आणि नवीन जीवन आम्हाला प्राप्त होणं म्हणजे तारण होईल. आणि म्हणून प्रियांनो त्या ठिकाणी तो काय म्हणत आहे की जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि अंतःकरणाने ज्यावेळेस विश्वास ठेवशील त्यावेळेस तुझं तारण होईल. प्रियांनो हो मान्य, परंतु आणि ज्यावेळेस आमचं तारण होतं त्याच वेळेस आम्ही विजयामध्ये प्रवेश करतो, विजयी जीवन आम्हाला प्राप्त होतं. परंतु प्रियांनो ज्या वेळेस पण मी नेहमी म्हणतो की ख्रिश्चन लाईफ इज अ चॅलेंजेस लाईफ. ज्यावेळेस ख्रिस्ती जीवन हे एक आव्हानात्मक जीवन आहे की जे आत्मिक युद्धामधलं जीवन आहे. आणि ज्यावेळेस आम्ही आत्मिक युद्धामध्ये जातो त्यावेळेस आत्मिक युद्ध ज्यावेळेस युद्ध करण्यासाठी जर सैनिक ज्यावेळेस आम्ही आहोत तर सैनिक या नात्याने ज्यावेळेस आम्ही युद्ध करण्यासाठी जातो तर त्यावेळेस आमच्याकडे काय असणं गरजेचं. म्हणून इफिसकारास पत्राचा 6 अध्याय 17 वचनामध्ये पौलाने ज्यावेळेस तिमोथेला पत्र लिहिलं त्यावेळेस तो इफिस मध्ये होता आणि त्यावेळेस तो इफिसकाराच्या पत्रामध्ये 6 अध्याय 17 वचनामध्ये तो काय म्हणतो, तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. पहा काय म्हणत की तारणाचं शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन. ज्यावेळेस आम्ही युद्ध करण्यासाठी जातो त्यावेळेस आमच्याकडे तलवार असणं गरजेचं आहे. आता तलवार हे काय इंडिकेट करतं, काय दर्शवतं? तलवार प्रियांनो देवाचं वचन दर्शवतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून देव आम्हाला या ठिकाणी काय सांगत आहे की तलवार आमच्याकडे असणं, देवाचं वचन आमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्या वचनाकडे आपण जाऊया. तिमोथेला पहिलं पत्र याचा 1 अध्याय 18व्या वचनामध्ये की पॉल म्हणतो की यांच्याद्वारेच तू काय कर, सुयुद्ध कर. यांच्याद्वारेच तू सुयुद्ध कर. पहा काय म्हटलेलं आहे, माझ्या मुला तिमोथ्या, हा. तुझ्याविषयी पूर्वी झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की हा. तू त्यांच्याद्वारे पहा काय म्हणतोय की तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की त्यांच्याच द्वारे सुयुद्ध कर. प्रियांनो देवाचं वचनाच्या द्वारे, देवाचं वचन एक तलवार आहे आणि त्याच्याच द्वारे सुयुद्ध कर म्हणून सांगत आहे. प्रियांनो देवाचं वचन ज्यावेळेस प्रत्येक रविवारी आमच्याकडे येतं, प्रत्येक मंगळवारी आमच्याकडे येतं, प्रत्येक गुरुवारी आमच्याकडे येतं आणि दररोज देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही उघडता, पवित्र शास्त्र ज्यावेळेस तुम्ही उघडता, वाचता, ते तुमच्या डोळ्यात मध्ये येतो, तुमच्या मनामध्ये येतो, तुमच्या हृदयामध्ये येतो. प्रत्येक वेळेस देवाचं वचन तुमच्याकडे येतं. का? कारण देवाला ठाऊक असतो की येत्या दिवसांमध्ये किंवा पाठीमागच्या दिवसांमध्ये काहीतरी असं तुमच्या जीवनामध्ये घडलेलं असतं, असं काहीतरी युद्धामध्ये तुम्ही प्रवेश केलेला असता की त्या ठिकाणी तुमची पराजित होण्याची वेळ आलेली असते. पण त्या ठिकाणी तुम्ही पराजित न व्हावं म्हणून देवाचं वचन तुमच्यासाठी त्या ठिकाणी देव देत असतो. प्रेज लॉर्ड. म्हणून मी नेहमी म्हणतो रविवारच्या सकाळी ज्यावेळेस मंडळीला सर्वांना सांगतो की आपली सर्व कामं बाजूला ठेवा. असं समजा की तुम्ही चर्च मध्ये आहात, चर्च मध्ये बसलात, बरोबर 10:30ला तुम्ही आलेला आहात. आपले मोबाईल, आपले टीव्ही चालू करा, आपल्या कुटुंबासोबत आपल्या ठिकाणी बसा आणि आपल्या कुटुंबाला सांगा की चर्च चालू आहे, हलू डुलू नका, आपले मोबाईल सायलेंट करा, स्विच ऑफ करा आणि देवाच्या वचनाला प्राधान्य द्या. कारण त्या दिवसांमध्ये देवाचं वचन आता आमच्याकडे येत आहे कारण त्या ठिकाणी आम्ही उभं राहावं. प्रेज लॉर्ड. आम्हाला संरक्षण प्राप्त व्हावं. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये 3 अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये पॉल तिमोथेला काय म्हणतो की प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख, हो, सद्बोध दोष दाखविणे, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरता उपयोग असते. प्रियांनो ज्यावेळेस देवाचं वचन आमच्याकडे येतं आमच्या हृदयाशी डायरेक्टली बोलतं. प्रियांनो आणि कसं बोलतं? पहिलं ते काय करतं? सद्बोध करतं, आम्हाला बोध करतं की तू असं कर, तू तसं कर, तू असं वाग, तसं कर. आणि दुसरी गोष्ट काय करतं? दोष दाखवतो की तू इथं चुकलेला आहेस, तू इथं चुकलेली आहेस, तू अशा प्रकारची चूक केलेली आहे. त्या ठिकाणी दोष देखील दाखवतो. असं समजू नका बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे पास्टर किंवा हे वचन माझ्यावरतीच होतं. प्रियांनो ते तुमच्यावरती होतं, होय तुमच्यावरतीच होतं कारण देव तुमच्याशी त्या ठिकाणी बोलत होता. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. देव तुमच्या अंतःकरणाशी ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणाला चटपूट लागते, काहीतरी शरीरामध्ये काहीतरी होतंय, काहीतरी दुःख होतंय, त्रास होतोय, लक्षात ठेवा, देवाचं वचन जर तुम्हाला लागतंय तर तुम्ही जिवंत आहात. जर देवाचं वचनच तुम्हाला लागत नाहीये, देवाचं वचन कॅज्युअली तुमच्याकडे येत आहे, तर समजून घ्या कुठेतरी अडचण आहे, कुठेतरी प्रॉब्लेम आहे. कारण देवाचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये येत नाही, याचा अर्थ अंतःकरण कुठेतरी कठीण झालेला आहे. जर दोष तुमच्यावरती दाखवण्यात देवाचं वचनाच्या द्वारे जर देवाचं वचन तुम्हाला काहीतरी सांगत आहे की तिथं तू चुकत आहे, तर समजून घ्या तुम्ही जिवंत आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पुढे काय देवाचं वचन सांगतं पहा, दोष दाखवतो, सुधारणूक करतं. तिसरी गोष्ट, फक्त दोषच दाखवत नाही देवाचं वचन, तुमच्यामध्ये सुधारणूक आणतं. तुम्ही बऱ्याच वेळेस लोक मला साक्ष देतात की पास्टर मी आज आज वचन वाचलं आणि वचन वाचल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मी असा बदल करण्याचा प्रयत्न केला. देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये सुधारणूक आणण्याचं काम करतं. चर्च पुढे नीती शिक्षण देतो की तुम्ही कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, कुठल्या दिशेने गेलं पाहिजे. बऱ्याच लोक अशा चौकामध्ये उभे असतात, अशा कन्फ्युजनच्या चौकामध्ये उभे असतात की त्यांना इथं जावं का इकडे जावं का पुढे जावं का मागे जावं कळत नाही. पण ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्या बुद्धीमध्ये येतो, ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्या कानावर पडतो, त्यावेळेस ते वचन तुम्हाला नीती शिक्षणाच्या मार्गाने चालवतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तिमोथेला देव म्हणत आहे, कारण प्रियांनो प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हटलेला आहे. शास्त्रलेख, देवाचं वचन कुठल्याही माणसाच्या बुद्धीने कधी आलेलं नाहीये प्रियांनो. ज्यावेळेस देवाचं वचन आलेलं आहे, प्रत्येक वेळेस देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या परमिशनच्या द्वारे आणि देवाच्या मुखातून ते आलेलं आहे. म्हणून एक वचन आपण वाचूया, याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय 22 ते 24 वचन. याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय 22 ते 24 वचन. याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय 22 ते 24 वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे म्हणून प्रियांनो नेहमी लक्षात ठेवा, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. केवळ ऐकणारे असू फक्त ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. कारण जर कोणी काय म्हटलेलं आहे, फक्त ऐकणारे असू नका तर वचनाप्रमाणे करणारे असा. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात पाऊल टाकत नाही, निंदकाच्या बैठकीत बसत नाही. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. दुर्जन, बऱ्याच वेळेस आम्ही दुर्जन आमच्या मित्रांना, सत्रांना, आपल्या शेजारच्या पाजारच्यांना, आपल्या घरातल्यांना म्हणतो. दुर्जन प्रियानो ते नाही, दुर्जन आमच्या मनामध्ये आम्ही तयार केलेला असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू म्हणत आहे की वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, याच्याने तुमची फसवणूक होते. कारण जर कोणी फक्त वचन ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा होय. तो स्वतःला पाहतो, तिथून निघून जातो आणि आपण कसे आहोत हे देखील तो विसरतो. वाव, व्हॉट अ वंडरफुल वर्ड. किती सुंदर वचन आहे. फक्त ऐकणारे असू नका तर तुम्ही करणारे असा, आचरण करणारे असा. म्हणा आपल्या छातीवर हात ठेवून म्हणा, मी आजपासून देवा तुझं वचन आचरण करणारा राहीन. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन तुम्ही आचरण करणारे होता, तुम्ही तुमच्याद्वारे तो आशीर्वादित होता. आणि म्हणून पॉल तिमोथेला काय म्हणतो, याच्याच द्वारे सुयुद्ध कर, याच्याच द्वारे युद्ध कर. ज्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस पहिला मनुष्य आणि स्त्रीला देवाने ज्यावेळेस निर्माण केलं, आदामाने हव्वेला ज्यावेळेस देवाने त्यांना निर्माण केलं, त्यावेळेस एक शैतान सापाच्या रूपामध्ये त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला की अरे देवाने असं सांगितलंय का. आणि मग तिने ते एक्सेप्ट केलं.
काय केलं? एक्सेप्ट केलं, स्वीकारलं आणि पापामध्ये पडली. पण प्रियानो, जर मत्याचा 4 अध्याय 4 वचनामध्ये जर तुम्ही वाचत गेला 4 पासून पुढे, सेम गोष्ट येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये देखील घडली. सैतान देखील त्याच्याकडे आला आणि त्याने देखील जसं हव्वेला त्याने परीक्षेत पाडलं, तसंच त्याने येशू ख्रिस्ताला देखील परीक्षेत पाडण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही सेम भूक लागली होती. हा देखील 40 दिवस उपास प्रार्थनेमध्ये होता आणि तिला देखील भूक लागली होती एदेन बागेमध्ये. पण ज्यावेळेस सेम प्रकारच्या परीक्षा दोघांनाही आल्या, पण प्रियांनो, हव्वा पापामध्ये पडली. कारण सैतानाच्या प्रश्नांना, सैतानाच्या प्रॉब्लेमला, सैतानाच्या अडथळ्यांना ती बळी पडली. घरामध्ये येणाऱ्या समस्यांना ती बळी पडली. पण येशू ख्रिस्त बळी पडला नाही. तो म्हटला की त्याने काय केलं? देवाचं वचन त्याने पुढे केलं. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाच्या वचनाच्या द्वारे युद्ध करा प्रियांनो. आणि म्हणून पॉल तिमोथेला म्हणत आहे, जे तुला आज्ञारूपाने सांगितलं ते आठव आणि त्याच्याद्वारे सुयुद्ध कर. आपल्या बौद्धिक ज्ञानाने, आपल्या विचारांनी, आपल्या प्रॅक्टिसने किंवा आपल्या एक्सपिरियन्सने तू युद्ध करू नको, तर देवाच्या वचनाने युद्ध कर. पुढे काय म्हटलेलं आहे? विश्वास व चांगला विवेक भाव धर. विश्वास व चांगला विवेक भाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे विश्वास व चांगला विवेक भाव, हाच माझा विषय आहे की विश्वास व चांगला विवेक भाव धर. होल्डिंग फेथ अँड गुड कॉन्शन्स. काय म्हटलेलं आहे? विश्वास व 19 वचन. विश्वास व चांगला विवेक भाव धर. विश्वास व चांगला विवेक भाव धर. विश्वास, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलत होता, लोकांशी बोलत, प्रत्येक वेळेस तो विश्वासाबद्दल बोलत होता. विश्वासाने चालला, विश्वासाने जगला, विश्वासाने त्याने चमत्कार केले, विश्वासाने खूप काही गोष्टी केल्या, विश्वासाच्या द्वारे त्याने अद्भुत कार्य केलं. म्हणून मार्काचा 11 अध्याय 24 वचनामध्ये तो शिष्यांना काय म्हणतो की तुमच्यामध्ये जर मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असेल तरी तू या झाडाला तू उठून समुद्रामध्ये लावला जा, तरी तो तुमचं ऐकेल. आणि मार्क 11:24 मध्ये काय म्हणतो? प्रार्थना करून, प्रार्थनेमध्ये विश्वास ठेवून तुम्ही जे काही मागताल तुम्हाला मिळालेच आहे असा तुम्ही काय धरा? विश्वास धरा. म्हणजे तो तुम्हाला मिळेल, प्राप्त होईल. प्रियांनो, आमचं जीवन एका बोटेप्रमाणे आहे. आज मला तुम्हाला मुख्य विषयाकडे तुम्हाला घेऊन यायचं आहे. आमचं जीवन एका बोटीप्रमाणे, आणि हे जे जग आहे हे जग म्हणजे एका समुद्राप्रमाणे आहे की ज्या समुद्रामध्ये तुमची बोट आज या पाण्यावरती तरंगत आहे. आणि प्रियांनो, ह्या पाण्यामध्ये बोट बुडणं म्हणजे काय की समस्येमध्ये जाणं, समस्येमध्ये डुबून जाणं. जर आमची बोट या पाण्यावरती तरंगायची असेल, या पाण्यावरती जर राहावी अशी इच्छा असेल, पाण्याच्या वर राहावी इच्छा असेल, तर प्रियांनो, आमच्या बोटेला विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे त्या बोटेचा फाउंडेशन किंवा पाया होय प्रियांनो. प्रेज लॉर्ड. तो पाया जितका भक्कम असेल तितकं प्रियांनो ती जी बोट आहे त्या पाण्यावरती तरंगत राहील. आणि पुढे काय म्हणलेलं? विश्वास व चांगला विवेक भाव धर. विवेक भाव म्हणजे काय? त्याला इंग्लिशमध्ये कॉन्शियन्स म्हटलेला आहे. गुड कॉन्शियन्स. चांगला विवेक भाव धर म्हणजे त्या बोटीचा जो कव्हर आहे, बोटीचं जे साईडचा जो भाग आहे, त्या बोटीचा साईडचा भाग म्हणजे प्रियांनो विवेक भाव होय. विवेक भाव म्हणजे काय? तर थोडक्या भाषेमध्ये मी जर त्याचा अभ्यास केला तर विवेक भाव म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची निवड करता याचं ज्ञान असणं म्हणजे विवेक भाव होय. प्रेज लॉर्ड. आता ह्यामध्ये विवेक भाव म्हणजे काय की तुम्ही काय निवडता. तुमचा फाउंडेशन जरी विश्वासाने भक्कम असला तरी तुमचा कव्हर पण तेवढा इम्पॉर्टंट असणं गरजेचं आहे. त्या शिपचा, त्या जहाजेचा, त्या नावेचा, त्या तारूचा जो कव्हर आहे, साईडचा जो कव्हर आहे, तो देखील तेवढा इम्पॉर्टंट असणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणती गोष्ट, वाईट गोष्ट जर निवडली तर आमचा जो साईडचा कव्हर आहे तारू, तो अशक्त असणार आहे, कमजोर असणार आहे की जे तो पाण्यामध्ये
टिकू शकणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. चांगला विवेक भाव धर. आणि प्रियांनो पुढे म्हटलेलं आहे, कित्येकांनी हा जुगारून दिल्यामुळं त्यांचं तारू फुटलं. फुटले म्हटलेलं आहे. त्यांचं तारू फुटलं. त्यांच्या तारूमध्ये पाणी गेलं. त्यांचं तारू फुटून त्या समुद्रामध्ये डुबून गेलं. प्रियांनो, चांगला विवेक भाव काय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निवडता हे फार इम्पॉर्टंट आहे. आज तुम्ही होय विश्वासामध्ये खूप खंबीर आहेत. बरेच लोक म्हणतात, पास्टर माझा विश्वास आहे, मी विश्वासामध्ये टिकून आहे, मी विश्वासामध्ये वाढलेला आहे, माझा खूप मोठा खंबीर विश्वास आहे. परंतु प्रियांनो, विश्वासासोबत आम्हाला चांगला विवेक भाव असणं देखील गरजेचं आहे. आणि म्हणून नीतिसूत्राचं पुस्तकाचा 5वा अध्याय 1 वचन काय सांगतं? Proverbs chapter 5 verse 1. नीतिसूत्राचा 5वा अध्याय 1 वचन. माझ्या मुला तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे. पहा, तू विवेक राखावा. विवेक प्रियांनो, विश्वासासोबत विवेक भाव, विवेक असणं फार गरजेचं आहे. 10वा अध्याय 13 वचन काय सांगतं? पहा त्याच्यातलंच 10वा अध्याय 13व वचन. विवेकशीलाच्या वाणीमध्ये ज्ञान असते. पण जो अक्कल शून्य, जो विवेक भावच ठेवत नाही, फक्त विश्वास नाही, त्याच्यासोबत प्रियांनो आम्ही चांगला विवेक भाव देखील ठेवणं गरजेचं आहे. पण जो अक्कल शून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य. खूप त्रास होतो. बरेच लोक मला प्रश्न, पास्टर हे त्रास आहे, ते त्रास आहे, हे अडचणी आहे, ते अडचणी आहे, हे आव्हान आहे, ते आव्हान आहे, ते सोडायला तयार नाहीये. प्रियांनो, देवाने आम्हाला आशीर्वादाचं जीवन दिलेलं आहे. देवाने आम्हाला कृपेचं जीवन दिलेलं आहे. देवाने आम्हाला सामर्थ्यशाली जीवन दिलेलं आहे. आम्हाला डुबणारं जीवन दिलेलं नाहीये. आणि म्हणून प्रभू या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की बरेच लोकांच्या पाठीमध्ये सतत फटके असतात. का? कारण प्रियांनो, आम्ही मूर्ख त्या ठिकाणी झालेलो असतो. जो चांगला विवेक भाव आहे तो आम्ही स्वीकारलेला नसतो, तो ठेवलेला नसतो. आणि म्हणून त्यातला 13वा अध्याय 20 वचन काय सांगतं? पहा, सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील. आता चांगला विवेक भाव ठेवण्यासाठी पास्टर मला काय करावं लागेल? मला गुड फेलोशिप ठेवावं लागेल. मला परवा एक तरुण मला भेटला होता आणि म्हटलं की पास्टर, मला खूप कित्येक वर्षापासून मी प्रभूवरती विश्वास ठेवतो, परंतु मला माझ्यामध्ये एक व्यसन आहे, ते व्यसन मला सोडायलाच तयार नाहीये आणि मी खूप व्यसन केले, मला प्रभू क्षमा करेल काय? आणि मग मी त्याला उत्तर दिलं, होय प्रभू तुला क्षमा करण्यासाठी तयार आहे. जर तुझं अंतःकरण तयार असेल तर प्रभू तुला क्षमा करण्यासाठी तयार आहे. कारण प्रभू म्हटला, जर योहानाच्या 7व्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचायला गेलं तर प्रभू 37 वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटला की जो कोणी ताणलेला असेल त्याने, जो कोणी म्हटलेला आहे, जो कोणी ताणलेला असेल त्याने मजकडे यावे आणि माझ्यातून प्यावे, कारण मी जीवनाचं पाणी आहे. प्रेज लॉर्ड. जर देव काय म्हणतोय, जो कोणी, जर तुमचं अंतःकरण तयार आहे क्षमा मागण्यासाठी, तर देव तुम्हाला क्षमा करण्यासाठी तयार आहे. परंतु जर माझ्यामध्ये जो मूर्खाचा स्वभाव आलेला असेल, जो विवेक भाव नसेल, तर त्याचं कारण आहे की मी गुड फेलोशिप, एक चांगली उत्तम सहभागितेमध्ये जीवन जगत नाहीये. तो काय म्हणत आहे? चांगल्याची सोबत, सुज्ञानांची सोबत धर म्हणजे तू सुज्ञ होशील. जर विवेक भाव लोकांची जर सोबत धरले तर तू विवेक राखणारा तू होशील. प्रेज द लॉर्ड. पुढे काय म्हटलंय? मूर्खाचा सोबती कष्ट पावतो. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये चांगला विवेक भाव धरण्यासाठी आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुज्ञान जे आहेत, जे सुज्ञ आहेत, जे आणि सुज्ञ प्रियांनो विश्वासणारे कोण आहे? विश्वासणारे सुज्ञ लोक. म्हणून प्रियांनो त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे. कारण जिथं दोघं किंवा तिघ प्रभूच्या नावामध्ये, मी काय म्हणत आहे, येशूच्या नावामध्ये. आणि तुम्ही एखाद्या मूवी थिएटरला गेला, एखाद्या पार्टीला गेला, एखाद्या ठिकाणी आम्ही भांडण करत आहोत, त्या ठिकाणी येशू ग्रस्त नसणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही येशूच्या नावामध्ये ज्यावेळेस तुम्ही एकत्र असता, येशू तुमच्यामध्ये असतो आणि तुमच्यामध्ये सुज्ञान काम करायला लागतं. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. आणि म्हणून पुढे देवाचं वचन आम्हाला सांगतं की सुज्ञान सोबत धर म्हणजे तू सुज्ञ होशील, मूर्खाचे सोबत धरली तर तू मूर्ख होशील. आणि म्हणून पेत्राचं थेसलोनिकराचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय 21 आणि 22 वचन काय सांगता पाहूया. थेसलोनिकराचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय आणि 21 ते 22 वचन. सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा. सर्व गोष्टींचे पारख करा प्रियानो, सर्व गोष्टींचे पारख करा, चांगलं ते बळकट धरा. वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. चांगला विवेक भाव काय करतो? विवेक भाव निवडण्याचं काम करतो. प्रत्येक काय म्हटलेलं आहे? वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. दूर राहा. पुढे सर्व गोष्टींची पारख करा. सर्व गोष्टींची पारख करा म्हटलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची पारख करा, लगेच स्वीकारू नका. प्रत्येक गोष्टीची पारख करा. इज इट दिस केम फ्रॉम गॉड? हे देवाकडून आलेली गोष्ट आहे काय? देवाची इच्छा आहे का मी हे करावं? देवाची इच्छा आहे का की मी याच्यामध्ये प्रवेश यावा? देवाची इच्छा आहे का की मी हिच्याशी विवाह करावा? देवाची इच्छा आहे का की मी ह्याच्यावर प्रेम करावं? बऱ्याच गोष्टी आहेत. देव प्रभू म्हणतो की आम्ही पारख करणं गरजेचं आहे. जर एखादी गोष्ट आमच्या समोर येत आहे, आम्ही पारख करायला पाहिजे. आम्ही सहज रीतीने लहान बाळासारखं, दूध पित्याच्या बच्च्यासारखं आम्ही कुठली गोष्ट स्वीकारता कामा नये. आम्ही प्रौढ झालेलो आहोत, आम्ही वाढलेले लोक आहोत. कुठली गोष्ट सहज रीतीने एक्सेप्ट करू नका. प्रत्येक गोष्टीची पारख करा. पुढे काय म्हटलंय? चांगले ते बळकट धरा. चांगले ते बळकट धरा, चांगलं ते स्वीकारा, का तेच तुम्हाला योग्य मार्गावरती चालवेल. आणि म्हणून प्रियांनो त्यातलं 20 वचन काय सांगतं पाहूया. तिमोथेला पहिलं पत्र आणि पहिला अध्याय आणि 20 वचनामध्ये जर आम्ही प्रियांनो 19 वचनामध्ये जर आम्ही आमच्या जीवनामध्ये जर विश्वास आणि चांगला विवेक भाव धरला नाही तर आमचं तारू फुटू शकतं, आम्ही त्या ठिकाणी डुबू शकतो. म्हणून पुढे काय म्हटले 19-20 वचनामध्ये? विश्वास व चांगला विवेक भाव धर. विश्वास व चांगला विवेक भाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचं विश्वासरूपी तारू फुटलं. त्यात हुमनाय व अलेक्सांद्र हे आहेत. त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्यास शिकावे. पहा, ज्यावेळेस तारू फुटल्यानंतर आमचं जीवन ज्यावेळेस पडतं त्यावेळेस आमच्यामध्ये वाईट गोष्टी बोलण्याचा स्वभाव होतो, आमच्यामध्ये निंदा करण्याचा स्वभाव होतो. लक्षात ठेवा प्रियांनो, आम्हाला एका वचनामध्ये तुम्हाला घेऊन जातं यहुदाचं पुस्तक याचा 9 आणि 10 वचनामध्ये. ज्या वेळेस मोशे संबंधाने मिखाएल एक देवदूत होता जो युद्ध करणार होता. त्याच्याशी सैतान ज्यावेळेस युद्ध करत असताना त्यावेळेस मिखाएलने काय केलं ते आम्हाला करायचं आहे. आद्य देवदूत मिखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीर संबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तो धजला नाही. सैतान प्रत्येक वेळेस आमच्या जीवनामध्ये, प्रत्येक या आठवड्यामध्ये, गेल्या काही दिवसांमध्ये वेगळ्या प्रकारच्या परिस्थिती तुम्हाला नेलेलं असेल. पण त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही युद्ध करण्यासाठी ज्यावेळेस उभे राहता त्यावेळेस मिखाएल देखील एवढा देवदूत असून प्रियांनो त्याने ज्यावेळेस युद्ध करत असताना त्याच्याशी वाद घालून त्याला दोष लावण्यासाठी त्याची निंदा कराव्यास तो धजला नाही. देवदूत असून त्याने निंदा केली नाही, तो धसला नाही. त्याच्यामध्ये तेवढी डेअरिंग आली नाही. आपल्याला आम्ही तर काहीच नाहीये. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. विश्वास आणि चांगला विवेक भाव द्यावेच धरतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचं जे तारू आहे ते आता समुद्रामध्ये टिकून राहतो आणि आम्ही ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकतो, आम्ही आशीर्वादित होऊ शकतो. प्रियांनो, हालेलुया. तारू हे आमचं जीवनाचं दर्शक आहे. म्हणजे यावेळेस मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे की प्रभूने येत्या दिवसांमध्ये तुमच्यामधला जो विश्वास आहे तो अधिक दृढ करावा आणि तुमच्यातला जो विवेक भाव आहे तो देखील वाढवावा. आणि तुम्ही जे
युद्ध करण्यासाठी देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये कार्यरत व्हावं म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. यावेळेस तुम्ही जिथं कुठं असताल, मला माहित आहे, माझा विश्वास आहे की सर्वजण देवाचं वचन ऐकत आहे. घरामध्ये बसून मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. म्हणून यावेळेस आपले डोळे बंद करूयात. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. सर्व समर्थ आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या जिवंत देवा, या सकाळच्या समयाला मी तुझे मनापासून आभार आणि उपकार मानत आहे. देवा, मी प्रार्थना करत आहे की आज तुझी जे लोक, आज प्रभू तुझं वचन भुकेले आणि तानेले होऊन ऐकत आहेत. तुझे वचन प्रभू येशू त्यांच्या अंतःकरणापर्यंत, त्यांच्या मनापर्यंत गेलेला आहे. माझ्या देवा, मी प्रार्थना करत आहे की येत्या दिवसांमध्ये आणि आत्ताच्या क्षणाला त्यांच्या मनाला, त्यांच्या हृदयाला प्रभू तुझ्या वचनाने तू भरून काढ बापा. अधिक तुझ्यासाठी भुकेलं आणि तानेलं कर. कारण तुझं वचन आमच्या मार्गावरती प्रकाश आणि आमच्या रस्त्यावर दिव्यासारखं आहे. प्रभू तुझं वचन जिवंत आहे. तुझं वचन 52 कशी सोन्यापेक्षा शुद्ध आहे माझ्या देव. प्रभू तुझं वचन, त्यांच्या वचनाची भूक आणि तहान त्यांच्यामध्ये लागू देत माझ्या देव. कारण हेच वचन त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये युद्ध करण्यासाठी संरक्षण पुरवणार आहे. युद्ध करण्यासाठी लागणारं सर्व शहाणपण देणार आहे. माझ्या देवा, मी प्रार्थना करते की त्यांच्यातला विश्वास अधिक मजबूत आहे हे मला ठाऊक आहे, परंतु त्यांचा जो विश्वास तो अधिक मजबूत कर अशी मी प्रार्थना करते. त्या विश्वासाला स्थगिती येऊ दे, त्या विश्वासाची वाढ होऊ दे, त्या विश्वास समजून उमजून ठेवणारा विश्वास तू बनव माझ्या देव. आणि प्रभू तसंच मी प्रार्थना करत आहे की त्यांचं जे जीवनाचं तारू आहे, त्या तारूचा जो बाह्य भाग आहे, जो खबर आहे की प्रभू मी प्रार्थना करत आहे, जे संरक्षणाचं ठिकाण आहे प्रभू, जो विवेक भाव आहे तो अधिक वाढव अशी मी प्रार्थना करतो. योग्य गोष्टींची पारख करून निवडण्यासाठी लागणारी शक्ती सामर्थ्य त्यांना दे आणि त्यांचं तारू या जगामध्ये टिकणार असं तू कर माझ्या देवा. म्हणून सर्व मान महिमा सन्मान तुला देतो. मला ठाऊक आहे की ज्यावेळी शिष्याच्या तारूमध्ये होते प्रभू, तू झोपला होता आणि त्या समुद्रामध्ये वारा आणि वादळ उठलं, तारू बुडायला लागलं, पण प्रभू येशू तू त्या तारूमध्ये होता म्हणून ते तारू डुबलं नाही, कारण तुझ्यामध्ये उत्तम विश्वास आणि चांगला विवेक भाव होता माझ्या देवा. त्या मी प्रार्थना करते आमच्यामध्ये देखील तो चांगला विवेक भाव आणि विश्वासामध्ये आमची वाढ तू कर माझ्या देवा. आणि प्रभू ज्यावेळेस या आत्मिक युद्धामध्ये ज्यावेळेस प्रवेश करू, मिखायालाने प्रभू ती चूक केली नाही, निंदा करण्याचा स्वभाव त्याने स्वीकारला नाही, तर त्याने उलट काय केलं, आम्ही प्रियांनो प्रभूजी आम्ही आशीर्वाद देणारे आहोत, आम्ही निंदा करणारे नाहीये. देवा, मी प्रार्थना करते त्या माझ्या मुलीला प्रत्येक कुटुंबाला तू आशीर्वादित कर. ह्या मंडळीचे प्रत्येक जे देवा तुझं वचन ऐकत आहे प्रत्येकाला आशीर्वाद कर मी प्रार्थना करत आहे. आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तू जा आणि त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर अशी मी प्रार्थना. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येक रोग आजाराच्या सामर्थ्याला, प्रत्येक कोरोना व्हायरसच्या आत्म्या, प्रत्येक काम करणाऱ्या रोग आजाराच्या सामर्थ्याला येशूच्या नावामध्ये मी बांधत, येशूला बसल्या माराच्या बळाने जे आरोग्य मिळतं ते आरोग्य मी रिलीज करत आहे, मी मोकळं करत आहे माझ्या. जसं ते गीत आम्ही गाईल, गहरे प्यार से तूने प्यार किया, उस वचन में, उस गाने में खुदाबंद तू एक कहा है कि तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी त्यागूंगा नहीं. प्रभू मी प्रार्थना करत आहे तुझं कार्य तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये आताच्या क्षणाला होऊ देत. तुझ्या लोकांना आशीर्वादित कर प्रभू येशू. धन्यवाद तू तुझं आरोग्य, तुझं सामर्थ्य, तुझा अभिषेक, तुझं गौरव तुझ्या लोकांमध्ये येत आहे. मी सर्व मान महिमा सन्मान तुला देत आहे. तसंच प्रभू आमचे जे प्रशासन मंडळ आहे, पोलीस वर्ग आहे, जे डॉक्टर्स आहे, जे हेल्थच्या गोष्टी आहेत प्रभू, त्या प्रत्येकाला येशूच्या नावात आशीर्वादित करत आहे. देवा तुझं गौरव तू स्थापित कर. सर्व मान महिमा सन्मान आणि गौरव आम्ही तुझ्या नावाला देऊ. प्रभू येशू आमचा तारणाऱ्याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू आहे. आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. यावेळेस प्रियांनो आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया आणि
यावेळेस आपण शेवटचा आशीर्वाद घेऊयात. आणि हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हाला दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशी आमची ऋणे तू आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तो सर्व वाईटावरून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव स्वर्गात तुझीच आहे. आमेन. देव बापाची महान प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची महान कृपा आणि पवित्र आत्म्याची महान सदोदित टिकणारी सहभागिता तुमच्या सर्वांस प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत राहो. आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला अद्भुत रीतीने आशीर्वाद करो, तुमच्या जीवनामध्ये कार्य करो, आणि आमची रोज तुमच्यासाठी प्रार्थना राहील की देवाने त्या दिवसांमध्ये तुमच्यातला विश्वास, तुमच्यातला विवेक भाव वाढवावा, आणि देवाने तुमचं तारू हे टिकणारं आणि आशीर्वादाचं करावं. गॉड ब्लेस यू ऑल. देव तुम्हाला भरपूर रीतीने आशीर्वाद करो. आमेन.